हॅलो स्टुडंट, इंग्रजी बोलायला शिकायचं आहे, पण नेमका ग्रामरचा किती अभ्यास करावा, कोणतं ग्रामर करावं, संपूर्ण ग्रामर शिकावं लागेल का? कारण इंग्रजी बोलायला शिकायचं आहे. काही जण म्हणतात ते नॅचरली येतं. मग नेमकं ग्रामर शिकायचं का नाही शिकायचं? बरं, शिकायचं असेल तर ते किती शिकलं पाहिजे, नेमकं कोणतं का सगळंच्या सगळं ग्रामर शिकावं लागेल? या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं जर हवी असतील तर आज माझ्या सोबत राहा. आपल्याला इंग्रजी बोलायला शिकायचं असतं, पण त्यासाठी नेमकं किती ग्रामर करू हा प्रश्न माझ्यासारखाच इतर अनेक जणांना पडतो, ज्यांना इंग्रजी बोलायला शिकायचं आहे. त्यांना माहिती असतं ना की ग्रामर खूप आहे, पण बापरे, मग सगळंच सगळं ग्रामर करायचं का? अजिबात नाही. तर पहा, सगळ्यात इम्पॉर्टंट जर कोणता टॉपिक असेल तर तो आहे, जो तुम्हालाही माहिती आहे, अँड दॅट इज टेन्स. येस, वी हॅव टू लर्न टेन्स. जर आपल्याला इंग्रजी बोलायचं असेल तर आपल्याला इंग्रजी शिकावंच लागेल, त्यासाठी टेन्स आलाच पाहिजे. मग आता हे टेन्स मध्ये महत्वाचा प्रश्न काय पडतो माहिती का? की बापरे, टेन्स सुद्धा 12 टेन्स करायचे, किती कन्फ्युजिंग आहे मॅडम. टेन्स तर आम्हाला फार अवघड जातं, मग हे कसं शिकावं आम्ही? त्या टेन्समुळे तर आम्ही इंग्रजी शिकत नाही. मग तर लक्षात ठेवा, जर तुम्हाला इफ यू वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश, देन इट इज नॉट नेसेसरी टू लर्न ईच अँड एव्हरीथिंग, ईच अँड एव्हरी टाइप ऑफ टेन्सेस. ओके, जर इंग्रजी शिकायचे सगळेच टाईप करायची गरज नाही. जर तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचं असेल तर काही टेन्सेस महत्वाचे आहेत, ते तुम्हाला करावे लागणार आहेत. तर ते टेन्सेस कोणते आहेत हे तर मी सांगणारच आहे. तत्पूर्वी एक प्रश्न राहिला की बाबा, ग्रामर म्हणजे बिना ग्रामरचं आम्ही शिकू शकतो का? काही जण म्हणतात ना, नॅचरली शिकता येते, लहान बाळ काय ग्रामरच शिकलो का वगैरे. परंतु इंग्रजी ही आपल्यासाठी एक सेकंड लँग्वेज आहे, आपल्यासाठी एक परकीय भाषा आहे ना. सो त्यामुळे आपल्याला की नाही, इंग्रजी शिकण्यासाठी काही ग्रामर रूल्स हे अभ्यासणं गरजेचं असतं. पण सगळंच्या सगळं ग्रामर करण्याची गरज नाही. जसं मी आताच सांगितलं तुम्हाला की टेन्सेस शिकणं गरजेचं आहे. परंतु जर इंग्रजी बोलायला शिकायचं असेल तर काही स्पेसिफिक टेन्सेसचा अभ्यास जर तुम्ही केला तर तुम्हाला नक्कीच ग्रामर सोबत, म्हणजे ग्रामरही सोपं जाईल तुम्हाला आणि इंग्रजी सहज बोलता येईल. कोणते आहेत असे ते महत्वाचे टेन्सेस आणि या सर्व टेन्सेसचा अभ्यास, आणि आज जे मी सर्व इम्पॉर्टंट ग्रामर सांगणार आहे तुम्हाला, त्या सगळ्या टॉपिक्सचा अभ्यास आपण इथून पुढचे काही दिवस करणार आहोत. ज्यांना इंग्रजीमध्ये बोलायला शिकायचं आहे, सो ते हा व्हिडिओ नीट पहा. आणि यातले जे सगळे आपले टॉपिक्स आहेत, जे मी इम्पॉर्टंट टॉपिक सांगते आहे आज, आणि हे डिटेल मध्ये सुद्धा आपण ते घेणारच आहोत. ठीक आहे, तुम्हाला जर हे सर्व डिटेल मध्ये आवश्यक असेल, तुम्हाला जर हे कोणतं ग्रामर करायचं हे समजत नसेल, तर तुम्ही कमेंटमध्ये ग्रामर टाईप करा. सो मला समजेल की तुम्हाला सगळ्या ग्रामरचा अभ्यास करायचा आहे. आणि इथून पुढचे सर्व सेशन जे आहेत, जे मी आज इम्पॉर्टंट टॉपिक सांगणार आहे, आणि त्याचा सगळं डिटेल अभ्यास करायचा असेल, तर इथून पुढचे काही दिवस तुम्ही माझ्यासोबत राहणार आहात. सो ते मिळावेत सर्व व्हिडिओ, म्हणून चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे येणारे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सो मग इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणता? टेन्स. सो टेन्स मधले 12ला 12 टाइप्स करूया का? तर काही गरज नाही. सो बघा, इम्पॉर्टंट टेन्सेसचे जे टॉपिक्स आहेत, व्हेरी इम्पॉर्टंट, तर ते असणार आहेत. तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स करायचा आहे, सिंपल पास्ट टेन्स करायचा आहे, सिंपल फ्युचर टेन्स करायचा. These are very 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 important three types of tenses. हे 3 टाइप्स जर टेन्सेसचे केले तुम्ही तर 80% इंग्रजी बोलता येते या 3 टेन्सेसच्या मदतीने. ओके, सो आता अजून काही टेन्सेस आहेत का? तर निश्चितच आहेत. याच्या सोबतच आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअसचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल, मॅम हे इम्पॉर्टंट तुम्ही सांगितलं, परंतु मग याचा सगळा अभ्यास आम्ही कुठून करावा? तर पहा, मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही ग्रामर टाईप करा कमेंट बॉक्स मध्ये. तुम्हाला इथून पुढचे सर्व सिरीज, सर्व व्हिडिओ तुम्हाला नाही जरी मिळाले तर ते देण्याची जबाबदारी माझी राहील. ती मी तुम्हाला ते अवेलेबल करून देईन, तुम्हाला मी त्याच्या प्लेलिस्ट प्रोव्हाइड करेल. तुम्ही फक्त कमेंटमध्ये ग्रामर टाईप करा. सो इम्पॉर्टंट टॉपिक्स आपले आत्ताही होणार आहेत, आणि ऑलरेडी टेन्सेसचा टॉपिक जो आहे तो आपल्या व्हिडिओवर आहे. तुम्हाला लिंक पण देईल, तुम्हाला व्हिडिओ पण दाखवेल. सो या मदतीने तुम्ही स्वतः पण घरी इतर अभ्यासही त्याचा करू शकता. आणि जे इम्पॉर्टंट मी आता सांगितलेले आहे त्याचा अभ्यास आपल्याला येणाऱ्या काही सिरीज मध्ये, येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण करणार आहोत. सो आता नेक्स्ट टॉपिक कोणता आहे? टेन्सेस सोबत तुम्हाला करावे लागणार आहेत मोडाल्स. आता बेसिक मॉडल्सचा जर आपण विचार केला तर 13 बेसिक मॉडल्स आहेत. मध्ये कोणते कोणते आहेत? कॅन, कोड, मे, माइट, मस्ट, है ना, विल, वुड, शाल, शुड, हे सर्व मॉडल्स आहेत. ऑट टू, नीड टू, डेअर टू, यूज टू, हे 13 मॉडल्स आहेत. बरोबर, हे पण सगळ्याच्या सगळे गरजेचं आहे का? तर ऑफकोर्स नॉट. यातील काही इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आहेत, इम्पॉर्टंट मॉडल्स जे आहेत, त्याच्या काही इम्पॉर्टंट असे स्पेसिफिक अशा प्रकारचे त्याचे कार्य आहे, कामं आहेत त्याचे. सो ते आपण शिकणार आहोत. सो ते इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते आहेत तेही आपण येणाऱ्या काही दिवसांमध्ये शिकूया. सो सेकंड टॉपिक झाला आपला मोडाल्स. आता आपल्याला थर्ड टॉपिक कोणता असणार आहे, जो की इंग्रजी बोलण्यासाठी आपल्याला खूप महत्वाचा असणार आहे, आणि तो टॉपिक आहे पहा, प्रिपोजिशन्स. ओके, सो प्रिपोजिशन्स हा भाग असा आहे
की या प्रिपोजिशनच्या मदतीनं आपल्याला जे वाक्य आहे तर ते वाक्य मोठे करता येतात, मोठे मोठे सेंटेन्सेस बनवता येतात. त्याचबरोबर आपल्याला अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यासाठी जसं की ठिकाण असेल, टाइम असेल, हे दर्शवण्यासाठी आणि हे बोलण्यासाठी आपल्याला हा टॉपिक महत्वाचा असतो. सो प्रिपोजिशन्स खूप कन्फ्युजिंग असतात विद्यार्थ्यांसाठी. ऑन कुठे वापरावं, ओव्हर कुठे वापरावं, नाही का? साध्या सोप्या गोष्टी असतात. ऍट कुठे वापरावं, टू कुठे वापरावं. सो हे समजत नाही आपल्याला. जसं की आपण म्हणतो इट्स 11 o'clock नाव. आता 11 वाजलेले आहेत. सो ओ क्लॉक, ओ क्लॉक देतो. सो इट्स 11 o'clock किंवा द स्कूल एंड्स ऍट 12 o'clock, 12:30 ऍट. सो हे ऍट काय आहे, इन काय आहे, टू काय आहे, ते केव्हा लावायला हवं. सो ऑन म्हणजे पण वरच है ना, आणि ओव्हर म्हणजे पण वरच. मग व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस टू, ऑन अँड ओव्हर. मग हे असे जे डिफरन्सेस आहेत हे आपण समजून घेऊया. सो तुमचा तिसरा टॉपिक लक्षात आला असेल, प्रिपोजिशन. आता आपण चौथ्या टॉपिक कडे वळूया. आता चौथा महत्वाचा टॉपिक असा आहे आणि दॅट इज नथिंग, दॅट इज नो वन बट आर्टिकल्स. सो आर्टिकल हा भाग जो आहे तर तो मराठीमध्ये फारसा आपण याचा वापर करत नाही, परंतु इंग्रजीमध्ये मात्र आपल्याला एक वस्तू आहे का दोन वस्तू आहेत का वस्तू एखादी निश्चित आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला आर्टिकल्सचा उपयोग करावा लागतो. विशेषतः एक वस्तू जर दाखवायची असेल तर त्यासाठी आपण जसं मी म्हणाले की सपोज मी एक व्हिडिओ बनवते. सो मी एक व्हिडिओ बनवते हे मराठीत म्हणायची गरज नाही, मी व्हिडिओ बनवते. परंतु इंग्लिशमध्ये जर बोलायचं असेल हेच वाक्य तर आपल्याला म्हणावं लागतं की आय मेक अ व्हिडिओ. घ्यावं लागतं आपल्याला. सो इंग्रजीमधली पद्धत जी आहे त्यानुसार आपल्याला एक दोन हे वस्तू दाखवण्यासाठी, स्पेसिफिकली एक वस्तू दाखवण्यासाठी ए किंवा ऍन हे आपल्याला आर्टिकल वापरावे लागतात. सो ह्या आर्टिकल्सचे कुठे वापरले पाहिजे, कधी वापरावे, का वापरू नयेत, हे वापरू नयेत, हे सगळं इन डिटेल आपण पुढच्या काही सिरीज मध्ये शिकणारच आहोत. सो तुम्ही म्हणाल मॅम तुम्ही हे सगळं इन डिटेल शिकवणार का, तर अजिबात नाही. आपण हे इन डिटेल नाही शिकणार आहे कारण आपल्याला स्पोकन इंग्लिश साठी आपण हे सगळं तयारी करतो आहोत. सो त्यासाठी आपल्याला जेवढं इंग्रजी बोलण्यासाठी ग्रामर आवश्यक आहे तेवढंच आपण इथे सांगणार आहोत. सो येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्ही सोबत राहा. इंग्रजी बोलण्यासाठी जेवढं महत्वाचं ग्रामर आहे, आर्टिकल महत्वाचं आहे, पण जितकं तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी आवश्यक आहे तेवढा भाग मी शिकवेल. प्रिपोजिशन शिकवेल, पण जे खूप इम्पॉर्टंट आहे इंग्रजी बोलताना तुम्हाला ते आवश्यक आहे तेच मी तुम्हाला सांगेल. सो आहे की नाही, महत्वपूर्ण तेवढंच, पण इंग्रजी बोलण्यासाठी ते आपल्याला करावंच लागणार आहे. सो असे काही भाग आपण बघणार आहे. सो प्रिपोजिशन झाले, आर्टिकल झाले. आता बाबा ह्याच्यानंतर काय महत्वाचा टॉपिक आहे बघा. इंग्रजी बोलण्यासाठी आणखी महत्वाचा टॉपिक आहे आणि तो म्हणजे व्हॉइस. चेंज द व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. ह्या दोन ज्या बाबी आहेत त्या आपल्याला इंग्रजी बोलताना खूप महत्वाच्या आहेत. सो ऑब्व्हियसली टेन्स समजला तर ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस हा सहज समजू शकतो, सहज जमू शकतो. ऑफकोर्स तोही कसा असतो, त्याचा वापर कुठे होतो, इंग्रजी बोलताना ह्या गोष्टींचा वापर आपण कुठे करायचा हे मी तुम्हाला निश्चितच सांगेन. त्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट, कमी वापर होतो या गोष्टीचा, परंतु आपल्याला ही पण गोष्ट शिकायची आहे इंग्रजी बोलण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्यामुळे, आणि ती म्हणजे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. ओके. सो याचा वापर खूप कमी होतो, परंतु तरी सुद्धा आपल्याला हे समजलं पाहिजे, तर ते इंग्रजी बोलण्यासाठी आपल्याला काही ठिकाणी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. सो थोडं लेस इम्पॉर्टंट असलेला हा डायरेक्ट इनडायरेक्ट भाग आहे जो की इंग्रजी बोलण्यासाठी आवश्यक आहे. त्यामधला हा सगळ्यात शेवटचा टॉपिक तुम्ही समजू शकता, पण तोही आपल्याला शिकायचा आहे. त्याचबरोबर कोणता टॉपिक राहिला, सगळ्यात महत्वाचा एक टॉपिक आहे, मी तो शेवटी घेते, पण त्याचं इम्पॉर्टन्स जास्त आहे आणि ते म्हणजे फ्रेजेस. ओके. फ्रेजेस जसं की अगदी आपण साध्या सोप्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणतो, आपण गुड मॉर्निंग म्हणतो, गुड इव्हिनिंग म्हणतो, गुड नाईट म्हणतो, है ना. सो दीज आर ऑल्सो फ्रेजेस. ह्या पण एक फ्रेजेसच आहे. ठीक आहे. जसं आपण म्हणतो की ची काळजी घेणे, आय टेक केअर ऑफ माय ग्रँड पॅरेंट्स. मी माझ्या आजी आजोबांची, आई वडिलांची, जे काही तुम्ही म्हणणार असाल तर त्यांची मी काळजी घेते आहे. टेक केअर ऑफ ही पण वन ऑफ द फ्रेज आहे. ठीक आहे. सो अशा ज्या काही फ्रेजेस आहेत की जसं आपण म्हणतो आहोत समजा की पाऊस खूप कोसळत आहे, तर पाऊस खूप कोसळत आहे याला साध्या वाक्यात म्हणण्याच्या ऐवजी इट्स रेनिंग फास्ट असं म्हणण्याच्या ऐवजी आपण काय म्हटलं जातं वेगळ्या भाषेत फ्रेजचा वापर करून की इट रेन्स कॅट्स अँड डॉग्स. म्हणजे खूप मुसळधार धो पाऊस पडतो आहे. इट रेन्स कॅट्स अँड डॉग्स. आता कॅट्स अँड डॉग्स म्हणजे कॅट अँड डॉग पडत नसतात पावसामध्ये, पण याचा अर्थ असा आहे, ही एक फ्रेज आहे, याचा अर्थ असा आहे, इडियम आहे हे, तर याचा अर्थ असा आहे की खूप मुसळधार पाऊस पडतो आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला अशा फ्रेजेस आणि त्याचे जे विशिष्ट अर्थ असतात, काही इडियम्स आहेत, त्याचे विशिष्ट अर्थ आहेत, हे आपल्याला शिकायचं आहे. त्याच्यानंतर आणखी महत्वाचा एक टॉपिक आहे आणि तो म्हणजे विशिष्ट प्रकारचे काही स्ट्रक्चर. ओके. ते स्पेशल पॅटर्न शिकायचे आहेत आपल्याला. जसं की सपोज आय हॅव टू हा एक पॅटर्न आहे की एखादी गोष्ट आपल्याला करावी लागते तर त्याला आपण हॅव टू पॅटर्न म्हणतो. हे आय हॅव टू टीच, अरे मला शिकवावंच लागतं, शिकवल्याशिवाय भाग नाही बाबा. आय हॅव टू टीच. आय हॅव टू गो टू मार्केट, आज मला मार्केटला गेलंच पाहिजे, कितीही ऊन असू दे, आय हॅव टू गो टू मार्केट नाव.
आता मला मार्केटला गेलंच पाहिजे. सो हे हॅव टू चे जे उपयोग आहेत, एखादी गोष्ट करण्यासाठी हा एक स्पेशल पॅटर्न आहे. हे हॅव टूच्या रचनेला. आय लाइक टू. आय लाइक टू ही पण एक अशाच प्रकारचे स्पेशल पॅटर्न आहे. आय नो. आय नो ने सुरू होणारे जे सेंटेन्सेस असतात हा पण एक स्पेशल पॅटर्न आहे. सो असे काही ठराविक स्पेशल पॅटर्न आहेत. काही ठराविक क्वेश्चन्स आहेत. याचा जर आपण उपयोग करून घेतला आणि हे जर आपण शिकलो, सगळं सगळं इम्पॉर्टंट असणार आहे कशासाठी? स्पोकन इंग्लिशसाठी. सो हे जे स्पोकन इंग्लिशसाठी मी आता महत्त्वाचे टॉपिक सांगितलेले आहेत, हे आपण डिटेल्स मध्ये शिकणार आहोत. का शिकत आहोत हे आपण? कारण आपल्याला इंग्रजी बोलायला शिकायचं आहे. आणि हो, आता महत्त्वाची सूचना. हे जर तुम्हाला सगळं शिकायचं असेल माझ्यासोबत आणि ते कशासाठी आणि किती शिकणार आहोत आपण? फक्त इम्पॉर्टंट फॉर स्पोकन इंग्लिश. ओके? फक्त जेवढं इंग्रजीसाठी बोलण्यासाठी आवश्यक आहे तेवढंच मी शिकवणार आहे. बाकीचा भाग तुम्हाला आपल्या इतर व्हिडिओज मधून डिटेल शिकायचा असेल तर तो मिळेल तुम्हाला. पण तुम्ही जर इच्छुक असाल इंग्रजी बोलायला, तर तुम्ही हे ग्रामर सिरीज जी आपली सध्याची चालू आहे ती जरूर करा. सो पूर्ण वेळ थांबणार असाल तर कमेंटमध्ये जरूर ग्रामर टाइप करा. म्हणजे मला लक्षात येईल की तुम्ही पूर्ण पुढचा वेळ ग्रामर करणार आहात. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, व्हिडिओला लाईक हाईप जरूर करा. म्हणजे तुम्हाला याच्या पुढच्या नोटिफिकेशन्स मिळत राहतील आणि इम्पॉर्टंट इंग्रजी बोलण्यासाठी जे ग्रामर आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता बघा, हे आपण का करतो आहोत सगळं? तर याचं महत्त्वाचं रिझन आहे की आपण सध्या एक बॅच सुद्धा आपण कोर्स सुद्धा आपण एक लॉन्च केलेला आहे, ज्याची सुरुवात आपली आजपासून होते आहे. सो तुम्हाला जर तो क्लास जॉईन करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही करू शकताय. कारण हे जे आपले व्हिडिओज आहेत ग्रामरचे हे आपण युट्यूबवर देतो आहोत आणि आपला स्पोकन जो आहे कोर्स आहे, पेड बॅच आहे. सो तुम्ही तो सुद्धा आपला जरूर जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जरूर देईल. त्या कोर्स बद्दलची इतर माहिती मिळेल किंवा त्याचमध्ये तुम्हाला नंबरही मिळेल. जर काही आवश्यक तुम्हाला माहिती विचारायची असेल तर तुम्ही जरूर विचारू शकता आणि आपला तो कोर्स तुम्ही जॉईन करू शकता सायमल्टेनियसली. म्हणजे हा ग्रामर रनिंग ऑन द युट्यूब. इट इज फ्री फॉर एव्हरीवन. सो हा रनिंग युट्यूबवर चालू असेल, सो फ्री असेल तो ग्रामर पोर्शन सर्वांना फ्री असेल. पण स्पोकनची बॅच जर तुम्हाला स्पेशली करायची असेल तर तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकता. सो कसा वाटला व्हिडिओ? नक्कीच आवडला असेल, हेल्पफुल झाला असेल. सो कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.